खूप सारे एम्प्लॉईज असतात, त्याच्यामधलं सर्वात महत्त्वाचं असते आपले ग्रामपंचायत अधिकारी. फक्त हेच एक पद आपल्याला याच्यामध्ये भरायचं आहे. तुमच्या गावाच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याचं नाव याच्यामध्ये टाकायचं आहे. त्याच्यानंतर त्यांचा जेंडर टाकायचा आहे. त्याच्यानंतर त्यांची कॅटेगरी टाकायची आहे. मॅरिड असतील तर मॅरिड. त्याच्यानंतर त्यांची जन्मतारीख टाकून घ्यायची आहे. एज्युकेशन जे आहे ते त्यांचं क्वालिफिकेशन टाकून घ्यायचं आहे. क्वालिफिकेशन टाकल्यानंतर इथं बघू शकता तुमचं डिझिग्नेशन जे आहे ते सिक्युअर. त्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्ही सेक्रेटरीज घ्यायचा आहे. ठीक आहे, पंचायत सेक्रेटरी म्हणून सुद्धा ऑप्शन आहे त्याच्यात, पण सेक्रेटरीज घ्यायचा आहे. सेक्रेटरी घेतलं तरच ते ऑप्शन घेते. त्याच्यानंतर कधीपासून ते ग्रामपंचायतला पदावर आहेत ते परमनंट. त्याच्यानंतर फोटो त्यांचा, आणि फोटो टाकल्यानंतर खाली तसाच प्रकारे जसे आपण इलेक्टेड मेंबरचा पत्ता भरला होता तशीच माहिती याच्यामध्ये भरून घ्यायची. त्याच्यानंतर पत्ता भरायचा आहे, पिनकोड टाकायचा आहे, त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, आणि मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर जीमेल ID टाकायचा आहे. ठीक आहे, त्याचा मेल ID टाकायचा आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन आहे की याच्यात फक्त सेव्ह अँड ड्रॉप होते. याच्यामध्ये